आजच्या दुसरे स्पीकर जे आहेत एक वेल रिनाउंड पर्सनॅलिटी आहेत डॉक्टर राम आरणकर सर. सरांचं वैद्यकीय शिक्षणासोबत LLB सुद्धा झालेलं आहे. सर सध्या इंदापूरला प्रॅक्टिस करतात. सर पास्ट प्रेसिडेंट होते IMA चे आणि IMA RNTCP प्रोजेक्टचे सुद्धा सर हेड होते. सरांना नॅशनल अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे बेस्ट पेपर प्रेझेंटेशन ऑन RNTCP 2013 मध्ये AMSF आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सुद्धा भेटला आहे सरांच्या 43व्या वर्षी एक्सलंट सर्व्हिस टू IMA महाराष्ट्र स्टेट मॅस्टरकॉन 2011 चंद्रपूर. डॉक्टरी पेशासोबत सरांचे अदर हॉबीजमध्ये सर ऍक्टर आहेत, डायरेक्टर आहेत, रायटर आहेत आणि खूप चांगले ओरेटर आहेत. एवढं बोलून मी आरणकर सरांना विनंती करतो की त्यांनी सेशन चालू करावं. इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण मेळ्याचे डॅशिंग प्रेसिडेंट डॉक्टर प्रशांत पाटील, त्याचप्रमाणे सेक्रेटरी डॉक्टर ईशा पानसरे, आमचे मित्र आणि चेअरपर्सन या सेशनचे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर रवींद्र कुटे, त्याचप्रमाणे डॉक्टर सांगळे, डॉक्टर नवरंगे, डॉक्टर मराठे, सर्व ऑफिस बेरर्स IMA कल्याण ब्रँचचे आणि ऑल द मेंबर्स who are attending this particular lecture. Very, very good evening. सर्वप्रथम मला आपण या ठिकाणी आज बोलवलं आणि या विषयावरती माझे विचार मांडण्याची संधी दिली याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. खरं म्हणजे हे लेक्चर आय एम ऑडिबल. Yes, sir. ठीक आहे. आणि स्क्रीन पण दिसतोय बरोबर. ठीक आहे. थँक्यू. तर हे लेक्चर घ्यायचं आणि ते फिजिकली घ्यायचं असं जवळजवळ 2 ते 3 वर्षापूर्वी ठरलेलं होतं. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षापूर्वी ते फिक्स पण झालं होतं. पण अनफॉर्च्युनेटली आपण कोविड इरामध्ये गेलो आणि एखादा टोर्नॅडो यावा तशा पद्धतीने हे कोविडचं इन्फेक्शन आलं आणि त्यांनी जगभरामध्ये हैवाक करून टाकला. जगभरात हैवाक केला म्हटल्यानंतर भारत किंवा महाराष्ट्र त्यातून सुटायचं काही कारणच नव्हतं. मला खरोखर आपल्याला सांगायला इतकं दुःख वाटतं की इंडियन मेडिकल असोसिएशनचे 736 डॉक्टर्स हे कोविड वॉरियर झाले, मृत पावले, उपचार करत असताना मृत्युमुखी पडले. त्यातल्या त्यात मी असं म्हणणार नाही की ब्लेसिंग इन डिस्गाईज असं नव्हे, पण त्यातल्या त्यात एक समाधानाची गोष्ट अशी की त्यातले जवळजवळ 180 डॉक्टर असे होते की जे सोशल सेक्युरिटीचे मेंबर होते. काही स्टेटचे होते, काही स्टेट आणि सेंटरचे पण होते. आणि अशा व्यक्तींच्या कुटुंबाला आम्ही प्रत्येकी 21 लाख रुपये या दोन्ही सोशल सिक्युरिटी मार्फत देऊ शकलो. ही खरोखरच समाधानाची बाब आहे की ज्यामुळं त्यांच्या कुटुंबाला थोडं तरी या क्रायसिसला तोंड देता येणं शक्य झालं. मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मला एक गोष्ट लक्षात आली की सोशल सिक्युरिटी या गोष्टीचं महत्व नेमकं काय आहे. कारण असं बघा की जर समजा हे 736 सर्व वॉरियर झालेली मंडळी जर ही सोशल सिक्युरिटीचे मेंबर असते तर त्यांच्या घरी आपण प्रत्येकी 21 लाख रुपये इन्स्टंट मदत म्हणून पोचवू शकलो असतो. पण हे घडणं नव्हतं. ठीक आहे, जे झालं ते झालं. याच्यामुळं सोशल सिक्युरिटीचं काय इम्पॉर्टन्स आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की इथून पुढे सुद्धा हे जे वादळ आहे, हे जे मृत्यूचं तांडव आहे, हे केव्हा थांबणार आहे हे कुणालाही माहिती नाही. त्याच्यामुळं सोशल सिक्युरिटी या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष देऊन त्याच्यामध्ये मेंबर होणं
हे आपल्या कुटुंबाच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी आपल्याला सोशल सिक्युरिटी बद्दल सांगण्याकरता उपस्थित झालेलो आहे. प्लीज मित्रांनो, सोशल सिक्युरिटी स्कीम ही आपण आपल्या व्यावसायिक बंधू भगिनींच्या करता काहीतरी करायला पाहिजे. त्याला एक आपण खारीचा वाटा म्हणतो, अशा पद्धतीने काहीतरी करायला पाहिजे. म्हणून डॉक्टर्स आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स यांच्या वेलफेअर करता सुरू केलेली ही अतिशय उत्कृष्ट अशी स्कीम आहे. ही बघा, ही चिमुरडी जी चालली पावसातनं, ती केवळ तिच्या डोक्यावरती एक आपला सोशल सिक्युरिटी सारखा अम्ब्रेला आहे म्हणून ती चाललेली आहे. प्लीज एक मला गोष्ट आपल्या निदर्शनाला आणायची मित्रांनो. जेव्हा आपण एखाद्या गावामध्ये किंवा शहरामध्ये प्रॅक्टिस करणारे शेकडो डॉक्टर्स पाहतो, तेव्हा त्यांच्यापैकी नॉलेज किंवा ज्ञान, कौशल्य आणि नशीब याच्या जोरावरती पैसे मिळवणाऱ्या डॉक्टरांची संख्या, प्रचंड पैसे मिळवणाऱ्या डॉक्टरांची संख्या ही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोकांची असते. ठीक आहे, कल्याणमध्ये फार तर आपण पायाची सुद्धा बोटं धरूया, पण बोलण्याचा अर्थ असा आहे की बाकीची जी सगळी मंडळी आहेत प्रॅक्टिस करणारी, ही आपण जे इंग्लिशमध्ये म्हण आहे, दे ऑल्सो रॅन, अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे काय की जेमतेम स्वतःचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगल्या पद्धतीचं ठेवण्या इतपत त्यांची प्रॅक्टिस असते. दुसरी गोष्ट म्हणजे काही मंडळी ही अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून आलेली असतात, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली असतात. MBBS हून बाहेर पाऊल ठेवला की त्यांच्या खांद्यावरती सगळ्या घराच्या जबाबदाऱ्या पडतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट मी जी ऑब्झर्व केलेली आहे, आपल्याकडे काही डॉक्टर्स असे आहेत की आपल्या मुलाला गादीवर बसवण्याकरता, म्हणजे काय, पूर्वी होते पेशवाईमध्ये पहिले बाजीराव, दुसरे बाजीराव, तिसरे बाजीराव, नानासाहेब माधवराव, पुन्हा माधवराव, तसं इकडे आपल्याकडे सुद्धा अशी पद्धत होती. डॉक्टर, त्याचा मुलगा डॉक्टर, त्याचा मुलगा डॉक्टर, त्याचा मुलगा डॉक्टर. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. कारण काय, की कुणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही हा संबंध चाललाय, हा पेशंट माझा पेशंट आहे, हे कुणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी छूट आहेत. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्या एका नातेवाईकाचं देईन. 15 वर्षापूर्वी त्यांनी मुलाला MDS ला घालायला म्हणून सगळ्या वर्गाने स्वतःची जमीन विकून घर गहाण देऊन 45 लाख रुपये भरले. आणि 45 लाख रुपये भरल्यानंतर त्या जो काही तणाव त्यांना आला, त्याच्यामुळे जे व्हायचं तेच झालं. त्यांना हार्ट अटॅक आला, त्यांची बायपास सर्जरी करावी लागली. त्यावेळेला त्यांच्याकडे काही सुद्धा पैसे शिल्लक नव्हते. शेजारच्या सगळ्या आपल्या नातेवाईकांनी मिळून ती बायपास सर्जरी केली. आता मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की एवढे पैसे खर्च करून त्यांनी जे केलं, आता ते सुदैवाने वाचले म्हणून गोष्ट नाही राहील, पण अन्यथा तर त्यांचं काही कमी जास्त झालं असतं तर कुटुंबाने काय करायचं होतं, काय करणार कुटुंब अशा वेळेला. प्लीज प्लीज आता आपण असं करूया, आपला जो हा व्यवसाय आहे, वैद्यकीय व्यवसाय आहे, ह्याचा आपण एकदा बर्ड फ्लू ज्याला म्हणतात, विहंगम दृश्य, हे एकदा पाहूया. काय दिसतंय आपल्याला, हा आपला सगळा एक खंबी तंबू आहे. ज्या दिवशी आपला मृत्यू होतो त्या दिवसापासून दररोज मिळणारं उत्पन्न शून्य. आणि आपण ज्या पद्धतीच्या तणावामध्ये काम करतो त्याच्यामध्ये मृत्यू येण्यानंतर केव्हाही शक्य आहे, केव्हाही मृत्यू होऊ शकतो. कुठले कुठले तणाव आहेत आपले. पहिली गोष्ट फॅमिली प्रॉब्लेम, कौटुंबिक समस्या, मुलं, त्यांची त्यांचं शिक्षण, त्यांचं सेटलमेंट, त्यांची लग्न, स्वतंत्र विषय. दुसरं क्रिटिकल इलनेस असलेला पेशंट, की जो पेशंट आपल्याकडे ऍडमिट आहे आणि त्याला काय द्यावं ह्याच्या चिंतेत आपण सतत असतो. तिसरी गोष्ट सोसायटी, पेशंट ऍडमिट असेल तर त्याचे नातेवाईक, सो कॉल्ड सेल्फ डिक्लेअर लीडर्स आणि अशी अनेक मंडळी आपल्याला इतका त्रास देत असतात. तुम्हाला माहिती आहे
सगळ्या प्रकारची व्यसनं असलेला माणूस गोळी हातात ठेवली की विचारतो याचा काही साईड इफेक्ट आहे का? अशा पद्धतीचे लोक आपल्याला भेटतात. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, गव्हर्नमेंटकडनं जी हॅरेसमेंट होती त्याला तर काही तोड नाही. मला वाटतं गव्हर्नमेंटला बहुतेक ॲलोपॅथीची ॲलर्जी असल्यासारखं त्यांचं वागणं आहे, अक्षरशः ॲलर्जी असल्यासारखं त्यांचं वागणं आहे. प्लीज आता आपण बघूया आणखीन एक उदाहरण. मगाशी आपल्याला डॉक्टरांनी दिलं, डॉक्टर मराठेंनी आपल्याला उदाहरण दिलं होतं की आपल्या एखाद्या खास मित्राकडे एखादं काहीतरी नामनिदान आहे किंवा काहीतरी किरकोळ फंक्शन आहे किंवा एखादी पूजा आहे, त्याच्याकडे जाताना आपण एक 200 रुपयाचं पाकिट खिशात ठेवून टाकतो की त्याच्याविषयी आपल्याला जो आदर वाटतो, प्रेम वाटतं, जिव्हाळा वाटतो, तो दिसावा म्हणून एक पाकिट आपण त्याला द्यायला म्हणून ठेवतो. पण हाच मित्र अचानक काही कारणांनी जर वाढला तर त्याच्या कुटुंबाला मदत करण्याची तीव्र इच्छा असून सुद्धा आपल्या मदतीला मर्यादा असतात. अशा वेळेला जर आपण जे आपले व्यावसायिक बंधू आहेत, व्यावसायिक भगिनी आहेत, त्यांच्याकडून जर प्रत्येकी 200 रुपये घेतले तर एक बऱ्यापैकी मोठी रक्कम आपण त्यांच्या वारसाला, त्या क्रायसिसला तोंड देण्याकरता किंवा ज्याला आपण असं म्हणू की ब्रीदिंग स्पेस म्हणून उपयोगी पडावी, अशी रक्कम आपण त्यांना देऊ शकतो. आणि ही या योजनेखालची पहिली आणि महत्वाची जी योजना आहे, जो उद्देश आहे तो हा आहे. प्लीज, प्री रिक्विजिट्स फॉर मेंबरशिप होण्याकरता काय नेमकं आवश्यक आहे? सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही IMAचं लाईफ मेंबर असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुमचं वय हे 60 वर्षाच्या आत असणं आवश्यक आहे. आता याची आणखी रिक्वायरमेंट काय आहे? प्लीज, रिक्वायरमेंट्स. एक, ड्युली कम्प्लिटेड फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या वयाचा पुरावा. मग पॅन कार्ड चालेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चालेल, फ्रंट पेज ऑफ पासपोर्ट चालेल, फ्रंट पेज ऑफ LIC पॉलिसी चालेल. पण पॅन कार्ड हे सर्वात चांगलं प्रूफ आहे, विच इज इझिली अवेलेबल, कुठे तुम्हाला जाऊन बघायला लागत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तो जो फॉर्म तुम्ही भरताय त्याच्यावरती तुमची स्वतःची आणि तुमच्या नॉमिनीची सही असणं आवश्यक आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांचाही, म्हणजे तुम्ही आणि नॉमिनी या दोघांचाही पासपोर्ट साईज फोटो त्याच्यावर चिकटवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टी करता जे काही पैसे भरायला लागतात आपल्याला, ते पैसे तुम्ही ऍटपारचे किंवा DD किंवा कशाही पद्धतीने पैसे ते भरू शकता. पण ते पैसे जे शेड्यूल आपलं दिलेलं आहे पेमेंटचं, त्याच्यामध्ये बघून तुम्ही भरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट की त्या फॉर्म मध्ये तुम्ही आपला लाईफ मेंबरचा नंबर लिहिणं गरजेचं आहे. आता हा नंबर कुठे मिळेल आपल्याला? आपल्याला जे जिमा येतं त्याच्या रॅपरवरती हा नंबर असतो. आणि समजा तो नसला तर तुम्हाला माहिती असलेला नंबर लिहून टाकला तर ऑफिसमध्ये तो नंबर व्हेरीफाय केला जातो आणि मग त्याच्यानंतर त्याला मान्यता दिली जाते. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो ऍप्लिकेशन आहे, तो ऍप्लिकेशन त्याच्याबरोबर तुम्ही जोडलेली सगळी झेरॉक्स पेपर जे आहेत, ह्या सगळ्यावरती ब्रँचचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी यापैकी कुणाची एकाची सही शिक्का असणं गरजेचं आहे. प्लीज ही शेड्यूल ऑफ पेमेंट आहे. या साईडचं मला दिसत नाहीये, उजव्या बाजूला दिसत नाही मला. थोडं लहान करता येईल का? हा, जस्ट अ मिनिट, आय विल मिनिमाइज. जस्ट अ मिनिट. हा, त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की आपण 5 प्रकारचे कॉलम केलेले आहेत. एम आय ऑडिबल? हॅलो, एम आय ऑडिबल? येस सर. आपण याच्यामध्ये 5 प्रकारचे कॉलम केलेले आहेत. एक म्हणजे एज,
इन कम्प्लीट इयर्स, नंतर ऍडमिशन फी, नंतर ऍडव्हान्स FFC, इयरली सबस्क्रिप्शन, GST आणि ग्रँड टोटल. मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉलम जो दिसतोय ऍडव्हान्स FFC. आता आपण काय केलंय, 5 ग्रुप केलेले आहेत. 30 वर्षाखाली एक, 30 वर्षाच्या वरती, 30 वर्षाच्या खालचा, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 55 आणि 55 ते 60. त्याच्यामध्ये आपण 1000, 2000, 3000 अशा पहिल्या 3 ग्रुप करता ऍडमिशन फी घेतलेली आहे. पण जे हाय रिस्क एज, हाय एज आहे ज्यांचं, त्यांना मात्र आपण 10,000 आणि 20,000 अशी ऍडमिशन फी घेतलेली आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स FFC मध्ये सगळ्या सुरसकट आपण 10,000 रुपये घेतलेले आहेत. ते काय बरं ऍडव्हान्स FFC? ऍडव्हान्स FFC म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला एखादा मेंबर आपला दगावतो, काही कारणाने मृत्यू पावतो, त्यावेळेला आपण सर्व 7,000 मेंबर्सना पत्र पाठवून पैसे गोळा करून मग त्यांना पैसे द्यायचे असं करत नाही. आपण काय करतो, आपल्याकडे जे डिपॉझिट घेतलेले आहे त्यातनं 8 दिवसाच्या आत आपण त्यांना पैसे पाठवून देतो आणि नंतरच्या वर्षी आपण ते पैसे गोळा करतो. म्हणून हे 10,000 डिपॉझिट प्रत्येकाकडनं घेतलेलं आहे आणि दिस इज अ रिफंडेबल डिपॉझिट, हे लक्षात घ्या. दिस इज अ रिफंडेबल डिपॉझिट. त्यामुळं पहिल्या ग्रुपला एकूण 11,652, दुसऱ्या ग्रुपला 12,832, तिसऱ्या ग्रुपला 14,012, चौथ्या ग्रुपला 22,652 आणि 5व्या ग्रुपला 34,412 असे पैसे भरायचे असतात. प्लीज प्लीज हा, आता आपण मेंबर झाल्यानंतर पुढे काय, तुमचं जे कव्हरेज आहे, हे कव्हरेज तुम्ही मेंबर झाल्यानंतर 1 वर्षानंतर सुरू होतं. म्हणजे याचा अर्थ काय की समजा मी आता मेंबर झालोय आणि पैसे सुद्धा तुम्ही 1 वर्षानंतरच भरायचे असतात. समजा मी आता हा मे महिना चालू आहे आणि मी आता मेंबर झालोय. मेंबर झाल्यानंतर ह्या येणाऱ्या एप्रिलमध्ये मी काहीही पैसे भरायचे नाहीत. एक रेस्ट इयर मला ते मिळणार आहे आणि त्याच्यानंतरच्या येणाऱ्या एप्रिलमध्ये मी पहिला हप्ता भरायचा. अशा पद्धतीने तुम्ही 25 हप्ते ज्या वेळेला भराल त्यावेळेला तुम्ही रिटायर होऊ शकता. तुमचं फ्रॅटर्निटी कॉन्ट्रीब्युशन जे आहे हे पहा, तुम्हाला इथे लिहिलंय, यू रिसीव्ह ईमेल, SMS, हार्ड कॉपी ऑफ नोटीस. दरवर्षी तुम्हाला एप्रिलमध्ये पत्र येतं, SMS येतो, ईमेल येतो की एवढे पैसे झालेले आहेत, एवढ्या डॉक्टरांचा डेथ झालेला आहे, एवढे पैसे तुम्ही भरायचे, ते पैसे भरा. केव्हापासून डेथ झाले? 1 एप्रिल मागचं वर्ष आणि गेलेल्या वर्षाचा 31 मार्च. आता एक उदाहरण बघूया आपण. गेल्या वर्षी एप्रिल 2020 आपण उदाहरण बघूया. आपल्याला एक असा SMS आला होता की 9,676 रुपये भरा. कारण काय होतं की 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2020 पर्यंत 40 लोकांचा मृत्यू, 40 मेंबरचा मृत्यू झाला होता. त्यामुळे 40 मेंबर गुणिले 200 अधिक 200 रुपये वार्षिक वर्गणी बरोबर येणाऱ्या रकमेमध्ये पुन्हा 1,474 रुपये GST असे एकूण 9,676. आणि ही जी अमाऊंट आहे, ही अमाऊंट तुम्ही ऑनलाईन भरू शकता, DDने भरू शकता, ऍडपार चेकने भरू शकता. कशाही पद्धतीने तुम्ही अमाऊंट भरा, फक्त पाठीमागे तुमचं नाव, ब्रँच आणि तुमचा नंबर द्यायला विसरू नका. अदरवाईज, आणि ही अमाऊंट तुम्हाला 31 मेच्या आत भरायची आहे दरवर्षी. हे लक्षात ठेवा. दरवेळेला तुम्हाला पत्र येऊ अथवा न येऊ, SMS येऊ न येऊ, पण ह्या तारखेच्या आत भरायचं असल्यामुळे तुम्ही आपण सुद्धा चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे. प्लीज प्लीज. तेव्हा मित्र हो, 25 वर्षामध्ये दरवर्षी जेवढे डेथ होतात त्या पद्धतीने आपण पैसे भरतो. असे पैसे आपल्याला 25 इन्स्टॉलमेंट भरावे लागतील. मी काय म्हणतो लक्षात घ्या. 25 वर्ष म्हणण्यापेक्षा लेट अस से 25 इन्स्टॉलमेंट्स.
जेव्हा तुम्ही पैसे भरायला सुरुवात करता तेव्हापासून 25 वेळेला तुम्हाला पैसे भरायला लागतात आणि 25 वर्षांतर तुम्ही एकाही डेट करता पैसे भरणं अपेक्षित नाही. त्याच्यानंतर तुमचं कॉन्ट्रीब्युशन डेट मध्ये नाही. प्लीज. अत्यंत महत्वाची गोष्ट, रिटायर झाल्यानंतर तुम्ही पैसे भरायचं जरी थांबवलेलं असलं तरी सुद्धा तुमच्या मृत्यूपर्यंत किंवा तुम्हाला काही फिजिकल किंवा मेंटल परमनंट डिसॅबिलिटी झाली तोपर्यंत तुमचं सोशल सिक्युरिटीचं मेंबरशिप हे कायम राहतं. त्याच्यामध्ये बदल होत नाही. उलट ज्या क्षणाला तुमचा मृत्यू होतो त्या क्षणाला जेवढे म्हणून महाराष्ट्रामध्ये सोशल सिक्युरिटीचे मेंबर आहेत तेवढे मेंबर इंटू 140 अशी संपूर्ण रक्कम तुमच्या वारसाला दिली जाते. त्याच्यामुळे जेवढे मेंबर जास्त असतील तेवढी ती अमाऊंट मोठी असणार हे उघड आहे. प्लीज. हाऊ डज इट हॅपन? हे होतं कसं? मित्रांनो, आपण 200 रुपये पर डे दिले की त्या 200 रुपयापैकी 140 रुपये मृताच्या वारसाला दिले जातात आणि राहिलेले जे 60 रुपये आहे ते एका धनराशीमध्ये जमवून ठेवले जातात. त्यावेळेला तुम्ही रिटायर होता त्याच्यानंतर तुमच्या मृत्यूपर्यंत तुमचे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे हे त्या धनराशीच्या व्याजातून तो हप्ता भरला जातो. स्कीम तो हप्ता भरते. आणि विशेष म्हणजे ही जी धनराशी आहे ही धनराशी नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा चॅरिटी कमिशनरने परमिशन दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्येही ठेवली जाते. त्याच्याबद्दल काळजी करण्याचं काडीचंही कारण नसतं. प्लीज. प्लीज नोट, सोशल सिक्युरिटी स्कीम ही फक्त मृत्यूनंतरच तुम्हाला पूर्ण रक्कम देत नाही, तर ज्या वेळेला तुम्हाला फिजिकल किंवा मेंटल डिसॅबिलिटी होते परमनंट, या चित्रात दाखवलेलं आहे कॅन्सर किंवा आयसीयू डेड एंड, अशा खरोखर ज्या वेळेला गंभीर समस्या असतात त्याच वेळेला तुम्हाला ते पैसे सुद्धा दिले जातात. फक्त आता आम्ही त्यात थोडा बदल असा केलेला आहे की काही वेळेला ह्या गोष्टीचा थोडासा मिसयूज व्हायला लागला. कुणी कळवायला लागलं की मला डेड एंड झालेला आहे, मला असं आजार आहे आणि मला तुम्ही सगळे पैसे द्या. पण आपला बेसिक जो उद्देश आहे हा त्या फॅमिली करता असल्यामुळं आपण सध्या काय करतोय की परमनंट डिसॅबिलिटी असेल अशा व्यक्तीला आपण निम्मे पैसे देतोय. समजा 10 लाख रुपये त्याला देणं असेल त्या दिवशी, तर आपण त्यांना 5 लाख रुपये देऊन 5 लाख रुपये त्यांच्या बाजूला ठेवून टाकतो आणि त्यांच्या डेथ नंतर ते पैसे आपण कुटुंबाला देतो. which is important for this particular scheme. Please. आता माझंच आपण एक्झाम्पल घेऊया. 1994 मध्ये मी स्कीमचा मेंबर झालो. 1994 मध्ये स्कीमचे 1000 सभासद होते आणि टोटल बेनिफिट अमाऊंट ही 40,000 होती. त्याचं कारण असं की त्यावेळेला आम्ही 50 रुपये प्रमाणे पैसे घेत होतो एका डेटला. म्हणजे 40 रुपये आम्ही वारसाला द्यायचो आणि 10 रुपये बाजूला ठेवून टाकायचो, कारण त्यावेळेला पैशाची किंमत तशीच होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गेल्या 25 वर्षामध्ये, मी आता रिटायर होणार आहे यावर्षी, येणाऱ्या एप्रिलमध्ये मी रिटायर होणार आहे, माझी 25 वर्ष पूर्ण होतात, मी सगळे पैसे भरलेले आहेत, त्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाहीये. तर ह्या 25 वर्षामध्ये मी टोटली फक्त 70,000 रुपये भरलेले आहेत 25 वर्षात. आता विचार करा की आज समजा माझा मृत्यू झाला तर माझे जे काही वारस आहे त्याला पैसे किती मिळतील? सध्याचे असलेले मेंबर 7,000 गुणिले 140 म्हणजे 9,80,000 अधिक माझं जे डिपॉझिट आहे स्कीमकडे 10,000 रुपये, की जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ते रिफंडेबल आहे म्हणून, ते 10,000 असे मिळून मला 9,90,000 रुपये माझ्या वारसाला मिळतील. म्हणजे जवळजवळ 10 लाख रुपये. आता मला सांगा मित्रांनो, तुम्ही
अशा पद्धतीची एक तरी स्कीम आहे का की ज्याच्यामध्ये एवढा प्रचंड फायदा आहे? नाही, अशी स्कीम अजिबात नाही. काही लोक म्हणतात प्लीज प्लीज, काही मंडळी म्हणतात हा डॉक्टर आता तुम्ही एवढं सांगताच आहे, आम्ही 10 लाखाचा विमा काढून टाकू. अरे बाबांनो, विमा काढा तुम्ही, काय हरकत नाही, पण एक प्रीमियम मधला टॅक्सेशनचा जर आपण डिफरन्स शोधला की टॅक्स बेनिफिट मिळतो, तर त्याच्याशिवाय विमा आणि सोशल सिक्युरिटी ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. काय फरक आहे? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे LIC मध्ये मेडिकल एक्झामिनेशन असते. दुसरी गोष्ट, तुमचं वय जर वाढलेलं असेल, जसं जसं वय वाढेल तसा हप्ता वाढवून घेतला जातो. तिसरी महत्वाची गोष्ट की जर तुम्हाला काही सिरियस डिसीज असला तर तुम्हाला विमा नाकारला जातो. इकडे तसं नाहीये. सोशल सिक्युरिटीला नो मेडिकल एक्झामिनेशन, वी बिलीव्ह ऑन यू, आमचा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, आम्ही मेडिकल एक्झामिनेशन घेत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे LICचं पेमेंट हे फक्त डेथ नंतरच मिळतं, मृत्यूनंतरच मिळतं. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आपलं मृत्यूनंतर तर आपण देतोच पैसे, पण परमनंट डिसॅबिलिटी झाली फिजिकल किंवा मेंटल, तरी सुद्धा आपण निम्मे पैसे ताबडतोब त्यांना देतो. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे LICचा प्रीमियम हा प्रचंड असतो. आपल्याकडे तसं नाहीये. नंबर ऑफ डेथ किती आहे? ह्या वेळेला 10 असेल, पुढच्या वेळेला 20 असेल, पुन्हा 40 असेल, पुन्हा 5 असेल, म्हणजे कमी जास्त होऊ शकतो. त्या पद्धतीने तो हप्ता आहे. विम्याकरता म्हणून आपल्याला प्रचंड पेपर वर्क करायला लागतं पैसे मिळायला. इतकंच नव्हे की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, एखाद्या मेंबरचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीमध्ये झाला, उदाहरणार्थ मला एक विदर्भातलं उदाहरण आठवतंय, त्यांनी आत्महत्या केली होती. हे सांगण्याचं कारण असं की अशा वेळेला LIC प्रूव्हिंग करून, कोर्ट केस करून हे पैसे आपण देणं नाही हे सिद्ध करायच्या प्रयत्नात असते. आपल्याकडे तसं नाहीये. आपल्या एखाद्या मेंबरचा मृत्यू झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपल्याला प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी ब्रँचने कळवलं की यांचा मृत्यू झालेला आहे. 15 दिवसाच्या आपण त्या व्यक्तीच्या घरी कुठलाही प्रश्न न विचारता पैसे पोच करतो. त्याच्यानंतरची 5वी गोष्ट अशी आहे की काही मेंबर आपल्याकडे असे आहेत, ॲपॅथी, लिझीनेस, तर कुठे हप्ता भरत बसता, कुठे काय बघायचं, केव्हा पत्र येणार, अशा लोकांच्या करता किंवा जे लोक अब्रॉड मध्ये आहेत, परदेशात आहेत, अशा लोकांच्या करता आपण ऍडव्हान्स कंट्रीब्युटरी कॉन्ट्रीब्युशन म्हणून सुरू केलेलं आहे. म्हणजे काय आहे की 5,000च्या पटीमध्ये तुम्ही पैसे एकदा त्यांच्याकडे देऊन टाका. एक 50,000 रुपये तुम्ही त्यांच्याकडे दिलेत, 10,000 दिलेत, 20,000 दिलेत, तर दरवर्षी तुम्हाला त्यांचं पत्र येतं की तुम्ही 50,000 रुपये दिले होते, त्यातले ह्या वर्षी एवढे पैसे गेले, तुमचे एवढे पैसे राहिलेले आहेत. म्हणजे तुमचे पैसे संपत आल्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये पैसे अजून घालू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ही जी बेनिफिट अमाऊंट आपल्या वारसाला मिळते याच्यावरती कुठलंही टॅक्सेशन नाही. का नाहीये? कारण जे पैसे आपल्याला मिळतात हे काय कुणी एक व्यक्ती देत नाही किंवा एखादी इन्स्टिट्यूशन किंवा एखादी संस्था देत नाहीये. आपले जे काही मित्रमंडळी आहेत, आपले जे काही मेंबर्स आहेत, आपले जे काही बंधू भगिनी आहेत, हे प्रत्येक जण 200-200 रुपये जमा करून आपण पैसे त्यांच्याकडनं घेतोय. त्याच्यामुळे ह्याला टॅक्स असण्याचं काहीही कारण नाही. आणि मित्रांनो, आपण जे आता बघितलं ह्या सगळ्या रकमेवर GST होता, हा GST सुद्धा आम्ही हाच मुद्दा पुढे करून कोर्टाकडून काढून टाकण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. आपण त्याकरता फाईट देतोय आता कोर्टामध्ये. प्लीज प्लीज हा, हे पत्र एक प्रकाश मनोहर नावाचे डॉक्टर होते, ते विदर्भामध्ये पाचोऱ्याला प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या घरी दरोडा पडला आणि त्या डॉक्टरांचा खून झाला. खून झाल्यानंतर ती बॅबिनी घाबरून त्यांनी पाचोरा सोडून दिलं आणि ते मुंबईमध्ये येऊन राहिले. ते मुंबईमध्ये येऊन राहिल्यानंतर त्यांचा कुठेही पत्ता लागत नव्हता की या आहेत कुठे.
आपले त्यावेळेचे सेक्रेटरी होते डॉक्टर कोठारी जेव्हा ते पुढे चेअरमन सुद्धा झाले, तर त्या कोठारींनी त्यांचा पत्ता शोधून काढला गोरेगावमध्ये. त्यांच्या घरी जाऊन त्यांना क्लेम रकमेचा चेक त्यांच्या हातात दिला. त्याच्यामुळे त्यांच्या मिसेसने पत्र लिहिलेलं आहे. काय म्हणतात त्या मिसेस बघा प्लीज. टू डॉक्टर कोठारी, आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू फॉर द इमिजिएट हेल्प that I got from your institution in my crucial moment. I specially thank you, particular way for your accelerating the process and the way of fast action. I also thank you for believing in me and giving me big amount, such a big amount. May God bless those people who thought of this scheme and help a woman like me in need. मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून काही मोठं अप्रिसिएशन ह्या स्कीम करता आवश्यक आहे असं मला वाटत नाही. दिस इज द बेस्ट वे शी हॅज एक्सप्रेस व्हॉट द स्कीम हॅज डन फॉर हर. मित्रांनो, या लेक्चरच्या शेवटाकडे आपण येत आहोत लवकरच. ही स्कीम बंधू भगिनी याच्यावरती अवलंबून असल्यामुळं या स्कीमचं आपण एक मेंबर होणं अत्यंत गरजेचं आहे. मी असंही पुढे म्हणू शकेन की कदाचित तुमची प्रॅक्टिस इतकी प्रचंड असेल की आमच्याकडनं मिळणाऱ्या 200 रुपयाची तुम्हाला काहीही किंमत नसेल, पण माझ्याकरता तुमच्या 200 रुपयाची किंमत आहे, निश्चितच आहे. आणि या संदर्भात मी तुम्हाला 1-2 आय ओपनिंग गोष्टी सांगणार आहे की त्या ऐकल्यानंतर तुम्हाला नवं वाटेल की कसं जगात घडत असतं. पहिली गोष्ट आहे ती अकलूजची आहे. 2005 मध्ये जेव्हा मी प्रेसिडेंट होतो त्यावेळेला अकलूजला गेलो होतो. अकलूजला माझं त्यांनी लेक्चर ठेवलं होतं सोशल सिक्युरिटी स्कीम वरती. साधारणपणे 60 मेंबर त्यावेळेला हजर होते अकलूजला. आणि माझं लेक्चर झाल्यानंतर त्यातले 35 लोक हे तात्काळ मेंबर झाले सोशल सिक्युरिटीचे. आणि एक व्यक्ती डॉक्टर होरा नावाची ते फॉर्म भरत होते. तेवढ्यात आमचे एक दुसरे मित्र त्या ठिकाणी गेले. काय करतोयस तू? काय नाही म्हणले, मी फॉर्म भरतोय का आता आपल्याला मला मेंबर व्हायचंय. अरे वेडायच काय म्हणले, त्याचा फक्त 1 लाख रुपये त्याचं कव्हरेज आहे. 1 लाख रुपये जर तुला मिळवता येत नसेल तर कशा डॉक्टर झाला असं म्हणल्यावर त्यांनी त्यांना सोडून दिला आणि ते निघून गेले. 1-1.5 वर्ष पुढे आम्ही त्यांना भयंकर विनवण्या केली की डॉक्टर तुम्ही मेंबर व्हा, आवश्यक आहे या गोष्टी आपल्याकरता. नाही झाले. आणि सांगण्याची गोष्ट म्हणजे 1.5 वर्षानंतर पुण्याहून अकलूजला जाताना ते स्वतः, त्यांची बायको डॉक्टर असलेली, त्यांचा मुलगा नुकताच MBBS झालेला, हे तिघही इंदापूरच्या पलीकडे कार ऍक्सिडेंट मध्ये जागेवर गेले. जागेवर गेले म्हणल्यानंतर इतकं वाईट वाटलं आम्हाला. करणार काय? 8 दिवसांनी मला बेळगावहून फोन आला, बेळगावच्या एका डॉक्टरांचा. त्या डॉक्टर, ते जे होरा डॉक्टर गेले ते माझे सख्खे साडू होते. ते तिघही गेलेले आहेत आणि त्यांची मुलगी माझ्याकडे BDS करते, तर तिला सोशल सिक्युरिटीकडनं काही मदत मिळेल का? अहो म्हणजे डॉक्टर, आम्ही त्यांना सांगून थकलो, तुम्ही मेंबर व्हा. ते झाले नाही. आता मेंबर नसताना आम्ही काय करू शकतो बरं त्यांच्याकरता? आणि मला त्या डॉक्टरांनी मी पुन्हा एवढे म्हणाले की अहो डॉक्टर, तुमचं 30 बेडेड हॉस्पिटल आहे, ते तुमचे सख्खे साडू होते, तुमच्या बायकोची सख्खी बहीण गेलेली आहे आणि तिची फक्त एकच मुलगी तुमच्याकडे राहिली, ती BDS आता होईल लवकरच, तेवढं तुम्हाला शिक्षण होत नाही तुमच्याकडनं. काय सांगण्याचा अर्थ असा की वेळ आली की कोणी कुणाचं नसतं, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मेंबरशिप होणं गरजेचं आहे. त्याच्या पुढची गोष्ट आहे एक तासगावची. त्याच वेळेला 2005 मध्ये मी तासगावला गेलो होतो. आमच्या ब्रँचच्या, आमच्या ऑफिसने सांगितलं होतं मला, डॉक्टर तुम्ही घड्याळाकडे बघू नका, झालं 5 मिनिटात होतंय माझं. डॉक्टर सांगळे 5 मिनिटात होतंय माझं. तासगावला गेलो मी. तासगावला गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या ऑफिसने सांगितलं होती की डॉक्टर तुम्ही जरा तिथे गेल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे त्यांचा बघा, कारण त्यांची ब्रँच ही डिफंक्ट आहे. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, बघूया आपण. मग गेलो मी तिथे. मी आणि डॉक्टर तांबे बारामतीचे माझे सेक्रेटरी होते त्यावेळेला, ते आम्ही दोघं मिळून गेलो. तिथे शिवाजीराव पाटील म्हणून होते, ते किंवा सेक्रेटरी आणि फिजिशियन. शिवाजीराव पाटील मला म्हणाले की या डॉक्टर तुम्ही आला ते बरं झालं,
आमची ब्रँच जरा थोडी काही जरा काम करत नाहीये सध्या, आमच्या काही डिफिकल्टीज आहेत. म्हटलं काय काय डिफिकल्टीज आहेत सांगा. ते म्हटले आमचे शहा म्हणून डॉक्टर आहेत, ते प्रेसिडेंट आहेत, त्यांना मी बोलवतो. म्हटलं बोलवा. एक 20 मिनिटांनंतर ते डॉक्टर शहा आणि एक 8-10 डॉक्टर्स अक्षरशः तणतणत आले ऑफिसमध्ये, त्यांच्या दवाखान्यामध्ये. कोण डॉक्टर, कोण प्रेसिडेंट, कसलं महाराष्ट्राचे प्रेसिडेंट, कसल्या IMA चे प्रेसिडेंट. प्रेसिडेंट आले, प्रेसिडेंट गेले, त्यांना नुसतेच हाड तुरे वा. काय करता तुम्ही आमच्याकरता? मी म्हणले डॉक्टर, मी तुमची ब्रँच काय डिफिकल्टीमध्ये आहे हे बघायला चाललोय, माझं आपण थोडं ऐकून घ्याल का? ते म्हणले बोला बोला, काय बोलायचं तुम्हाला. 1 तास मी बोलतो होतो. इंडियन मेडिकल असोसिएशन काय आहे, सर्वसामान्य लोकांच्या करता काय काय त्यांच्या योजना आहेत, समाजाची ती काय सेवा करते, डॉक्टर आणि त्यांच्या फॅमिली करता काय करतो आपण, आपल्या काय काय स्कीम आहेत, हे सगळं सांगितल्यानंतर ते उभा राहिले. अक्षरशः हात जोडून मला म्हणाले, सर मी जे मगाशी बोललो ते माझं चुकलंय, आणि आता तुम्ही सोशल सिक्युरिटीची सांगितली आहे, तर आम्ही 27 मेंबर आहोत, त्यापैकी आम्ही 23 लोक एलिजिबल आहोत. आजच्या आज आम्ही मेंबर होतो, आणि ते त्या दिवशी 27 पैकी 23 लोक मेंबर झाले. आणि ह्याचं रेकॉर्ड आपल्याला IMAच्या ऑफिसमध्ये बघायला मिळेल, कारण तासगाव ब्रँचला 2005चं मॅक्झिमम सोशल सिक्युरिटी एनरोलमेंटचं प्राइस देण्यात आलेलं आहे. त्याच्या पुढची गोष्ट महत्वाची म्हणजे हे जे डॉक्टर बोलत होते हे सुद्धा 5,000 रुपये देऊन मेंबर झाले, आणि 1.5 वर्षांनी अचानक हार्ट अटॅकनी गेले. 2 लाख रुपयाचा चेक मी त्यांच्या घरी जाऊन स्वतः दिला. हे सांगण्याचं कारण असं आहे की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सोशल सिक्युरिटी स्कीम हे तुम्ही लक्षात घ्या. मला थोडस नवल वाटतं डॉक्टर. एक संस्कृतमध्ये म्हण आहे, याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता. हे खरं प्रेयसील आहे, पण हे आपल्या IMAच्या लोकांच्या करता लागू होते. आम्ही तुमच्याकरता काय काय घेऊन आलोय बघा ना एकदा. हे ॲपॅथी कशी करता. मुंबई रिजनची संख्या मगाशी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 48,000 आहे. त्या 48,000पैकी मुंबईच्या ज्या 4 मोठ्या ब्रँचेस आहेत, 2 मोठ्या ब्रँचेस आहेत, त्यांची जी संख्या आहे ही जवळजवळ 16-17,000 आहे. कल्याणच्या शेजारी 12 ब्रँचेस अशा आहेत की ज्या ठिकाणी सोशल सिक्युरिटीचे 0 मेंबर आहेत, 0. तुम्ही चांगलं काम करताय हे मला छानच वाटतंय, तुम्ही काम सुंदर करणारच, त्यात काही शंका नाही. पण हे पण बघा आसपासच्या मंडळींचं काय. ह्या मुंबई ब्रँचचा अक्षरशः 12% काम आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळं मी आपल्याला पुन्हा पुन्हा एकदा विनंती करतो की सोशल सिक्युरिटी ज्यांनी अजून केलेली नसेल, उद्या पहिलं काम ते करा. जाऊन तो फॉर्म घ्या, फॉर्म भरा, मेंबर व्हा. आवश्यक आहे. आपल्याला पुढचा दिवस काय येणार आहे हे माहिती नाहीये. त्याच्यामुळं आपल्या फॅमिलीची सिक्युरिटी आपण ठेवली तरच येणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं आज आपण मला या ठिकाणी बोलून माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला खरोखर अत्यंत आभारी आहे. नमस्कार. धन्यवाद सर. जसे कृष्णाने गीता सांगून अर्जुनाचे डोळे उघडले, तसे सगळ्यांचे डोळे उघडण्यासारखा तुमचं सुंदर प्रवचन रूपी व्याख्यान झालं सर. आणि आम्ही आमच्या प्रेसिडेंटच्या वाक्याला धरून आहोत की आम्ही आमच्या परीने मॅक्सिमम प्रयत्न करू की मॅक्सिमम मेंबर होण्याचा, हे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. थँक्यू.